गुड मॉर्निंग. चला, आज मी तुम्हा सर्व मुलांना शिकवणार आहे द शॉर्ट वोवेल साऊंड आणि द लॉंग वोवेल साऊंड यांच्यातील फरक. मग तो फरक कसा आहे बघा. फर्स्ट आपण लिहू द शॉर्ट वोवेल साऊंड. द शॉर्ट वोवेल साऊंड आणि इकडे आपण लिहू the long vowel sound. बघा, शॉर्ट वोवेल साऊंड मध्ये आपण फोनिक साऊंड शिकलेले असतो. ए सेज ॲ, बी सेज ब, सी सेज क. हे फोनिक साऊंड आपण झेड पर्यंत शिकलोय. मग त्याचा उपयोग आपण शॉर्ट वोवेल साऊंड मध्ये करतो. आता ओवेल्स सर्वांना माहिती आहे की ओवेल्स किती आहेत. 5 ओवेल्स आहेत. कोणते कोणते आहेत. ए, ई, आय, ओ, यू हे 5 ओवेल्स आहेत. ओके. शॉर्ट वोवेल साऊंड मध्ये आपण ए चा उच्चार कसा करतो. फोनिक साऊंडने ए चा साऊंड कसा काढतो आपण. ए सेज ॲ. ई सेज काय असतो. ई सेज ए. आय सेज ई. O says A and U says A. हे झाले शॉर्ट वोवेल साऊंड मधले साऊंड ओवेल्सचे. ओके. आणि लॉंग वोवेल साऊंड मध्ये आपण यांचे साऊंड. आता ओवेल्स कोणते आहेत. ए, ई, आय, ओ, यू. मग लॉंग वोवेल साऊंड मध्ये काय असतं की ह्या ओवेलला जोडून अजून एक ओवेल येतो. म्हणजे 2 ओवेल्स जवळ जवळ येतात. मग ए च्या जवळ कोणतं ओवेल असतं. ए च्या जवळ ए आय हे ओवेल असतं. ओके. मग ह्या ओवेल मध्ये याचा साऊंड कसा असतो की ह्या 2 ओवेल्स मध्ये कोणतं कसे ना 2 ओवेल्स समजा जवळ जवळ आलेले राहिले तर त्याच्यामध्ये जो फर्स्ट ओवेल असतो ना की त्याचं लेटर बोलावं लागतं आपल्याला. म्हणजे आता ए आहे. एचं लेटर आपण काय म्हणतो. एला ए म्हणतो. हे लेटर कोणतं आहे तर ए आहे. मग त्याचा साऊंड ए असंच असतो. आणि त्याच्यामध्ये जो आय आलेला असतो तो आय सायलेंट असतो. काय असतो. सायलेंट. म्हणजे मग इथं ह्या ए चा साऊंड काय असतो. ए. काय असतो. ए. आणि ई. ई या ओवेल मध्ये लॉंग वोवेल साऊंड मध्ये ई ला जोडून ई आलेला असतो. म्हणजे डबल ई आलेला असतो. याच्यामध्ये सुद्धा आपण ह्या ई ला काय म्हणू. ईच म्हणायचं. आणि हा दुसरा ई काय असतो. सायलेंट असतो. म्हणजे त्याचा साऊंड बोलायचा नसतो. सायलेंट असतो. आता हा आय आहे. या आयला जोडून काय आलेला असतो. ई आलेला असतो. आयला जोडून काय आलेला असतो. ई. आय, ई. याच्यामध्ये आता आयचा आपण लेटर काय बोलतो. आयला आय. मग आय म्हणजे आयच बोलायचा. आणि हा ई काय असतो. सायलेंट असतो. ओ. ओला जोडून काय असतो. ओला जोडून ए आलेला असतो. ओला जोडून ए हे ओवेल आलेलं असतं. याच्यामध्ये ओचा साऊंड लेटर काय आहे. ओ. मग त्याला ओ म्हणायचं. ओ. आणि ए हा काय आहे. सायलेंट आहे. आता यू. यूला जोडून कोणतं लेटर आलेलं कोणतं ओवेल आलेलं असतं तर ई. कोणतं ओवेल आलेलं असतं ई. तर यूला काय म्हणायचं आपण. यू म्हणायचं. यू म्हणजे त्याचं लेटर बोलायचं. आणि ई हा काय असतो. सायलेंट असतो. हे बघा, आता मी परत एकदा सांगते. शॉर्ट वोवेल साऊंड मध्ये आपण जे फोनिक साऊंड शिकलोय ए सेज ॲ, बी सेज ब, त्याचे साऊंड आपल्याला इथं बोलायचे आहे. की ए आला तर ए सेज ॲ, ई आला तर ई सेज ए. हे विद्यार्थ्यांकडून बऱ्याचपैकी रिडिंग केली गेलेली आहे. म्हणून विद्यार्थ्यांना हे साऊंड चांगले लक्षात आहेत. पण हे साऊंडला मुलं थोडे कन्फ्युज होतात. तर त्याकरता पालकांचंही काम आहे की त्यांच्या जवळ बसून त्यांना हे समजून देणं की हा ए आहे. एला जोडून जर दुसरा ओवेल आला तर आय. मग आय आला समजा 2 ओवेल आले तर काय करायचं. त्या पहिल्या ओवेलचं लेटर बोलायचं. लेटरचा साऊंड बोलायचं म्हणजे लेटर बोलायचं. आणि दुसरा ओवेल जो असतो तो सायलेंट असतो. तो काय असतो. सायलेंट. आता आपण रीडिंग बघू बरं. आता बघा, तुम्हाला मी आधी शॉर्ट वोवेल साऊंड समजून देते. आता शॉर्ट वोवेल साऊंड मध्ये ॲ आलेला आहे बरोबर. मग याचे आपण काही शब्द बघू. याचे शब्द मी आता तुम्हाला सांगते बघा. आता ॲचे शब्द काय आहेत. क, आ, ब, क्या. हे बघा. क, आ, ब
कॅट म्हणजे एचा साऊंड काय आला ॲ. ओके. परत स ॲ ड सॅड सॅड. ओके. परत ब ॲ ग बॅग. ड ॲ म डॅम. म ॲ न मॅन म्हणजे इथं आपण याचा साऊंड काय केला ॲ असा साऊंड बोलला. आणि तिथंच आपण आता ह्या एचे साऊंड लेटर बघू. बघा आता हा ए आहे. आता र ए न हे बघा. आता आपण इथं काय साऊंड बोललो याला काय बोललो र. याला काय बोललो ए आणि याला न. मग काय शब्द तयार झाला तो रेन. काय शब्द तयार झाला रेन. ओके. मग र ए न म्हणजे हा आय काय झाला त्याच्यात सायलेंट झाला. र आणि याचं लेटर बोलायचं ए. र ए न रेन. ओके. नेक्स्ट बघू आपण म ए ल मेल. न ए ल नेल. फ ए ल फेल. समजला ए साऊंड मधला फरक तुम्हाला. लॉंग वेल साऊंड मधला ए आणि शॉर्ट वेल साऊंड मधला ए कसं साऊंड असतो. आता ईच बघू आपण. ईच आता बघा ब ए ड बेड. आता यांना आपण साऊंड यूज करतो की बी सेज ब, ई सेज ए आणि डी सेज ड. ब ए ड बेड बेड. ओके. नेक्स्ट वर्ड्स आपण ह ए ड हेड. ल ए ग लेग. ब ए ट बेड. व ए ब वेड. ओके. तेच आता समजा ईच घेतला आपण. हा मी आता पुसून टाकते थोड्या वेळ. हे बघा आता ईच घेतला आपण. आता ईच काय बोलायचं. इथं आपण ईला काय म्हटले ए म्हटलेले शॉर्ट वेल साऊंड मध्ये. पण इथं आपण ईला डबल ई जोडलेला असतो म्हणजे एक ई जोडलेला असतो डबल ई आलेला असतो म्हणून त्याचा साऊंड ई असंच घ्यायचा. फॉर एक्झाम्पल बघा ब ई बी. स ई सी. स ई ड सीड. श ई प शीप. ओके. अजून म ई ट मीठ. म्हणजे इथं ई आला की त्याला काय म्हटली ई म्हटली आणि इथं ई आला त्याला ई म्हटली. फरक काय आहे इथं फक्त एकच ई आलेला आहे म्हणजे एकच ओवेल आलेलं आहे आणि इथं डबल ओवेल आलेले डबल ई आलेला आहे त्याच्याकडे त्याला त्याचं लेटर बोलायचं. ओके. नेक्स्ट आपण बघू आय. आयचा साऊंड काय आहे फोनिक साऊंड त्याचा ई येतो. काय तो ई. बघा लेटर ब ई न बी. ल ई प लिप. ब ई ट बी. क ई ड कीड. ब ई ग बीग. इथं आयचा साऊंड आपण काय घेतला ई. पण लॉंग ओवेल साऊंड मध्ये आयचा साऊंड आयच असतो आणि हा दुसरा आई काय असतो सायलेंट असतो. मग बघा ट आय. आय बोलली मी. आयला काय बोलली आय. ट आय आणि हा आई काय केला मी सायलेंट केला. ट आय टाय. प आय पाय. ड आय डाय. ल आय लाय. क्र आय ड क्राय. ओके. नेक्स्ट आता बघू ओ. ओचा साऊंड काय असतो अ. शॉर्ट ओवेल साऊंड मध्ये ओ सेज अ असतो. मग फॉर एक्झाम्पल क अ ब कॉम. ड अ ग डॉग. ड अ प टॉप. क अ ट कॉट. ब ऑक्स बॉक्स. ब ऑक्स बॉक्स. मी ओचं साऊंड काय केलं अ.
पण इथं ओचा साऊंड आपल्याला ओच घ्यायचा आहे आणि पुढचा आहे हा काय करायचा आहे, सायलेंट ठेवायचा आहे तो. बघा मग ओ, हा काय झाला ओ. क ओक, ग ओ ट गोट. नेक्स्ट क ओ ट कोट, ब ओ ट बोट, क ओ ल कोल. ओके, आता लास्ट बघू यू. यूच काय होतो अ, यूचा साऊंड अ. ह अ ट हट, स अ न सन, म अ ग मग, स अ म सम, क अ ड कड. बघा आपण इथे काय केलं, युसेज अ चा साऊंड बोललो. आता युसेज इथे आपल्याला यूच म्हणायचे आणि हा ई सायलेंट ठेवायचा आहे. बघा ब्ल, हा काय झाला ब्ल. ब्लेंडिंग येतो. अजून सिनियरच्या मुलांना ब्लेंडिंग वर्ड्स नाहीच आहेत, पण काही काही शब्द येतात आता वर्ड्स. त्यात ब्ल, बी एल ब्ल, ब्ल यू. आपण यू ला काय म्हटलं यू, आणि हा ई सायलेंट. ब्ल यू ब्ल्यू, ग्ल यू ग्ल्यू, फ्यू फिल, ट्र यू ट्रू, क्ल यू क्ल्यू. ओके, आले का लक्षात तुमचं? शॉर्ट ओवेल साऊंड आणि लॉंग ओवेल साऊंड याच्यातील मला डिफरन्स लक्षात आणून द्यायचा होता विद्यार्थ्यांना. आता जर वाचता आला ना थोडे थोडे एवढे शब्द, विद्यार्थ्यांना पुढे रिडिंगला काहीच अडचण येत नाही. आणि जसे मोठे मोठे शब्द आले ते तसे शिकत जातात हळूहळू. तर एवढं तरी म्हणजे जेवढं बुक मध्ये दिलेले आहेत त्यांना तेवढं तरी त्यांची रिडिंगची प्रॅक्टिस घेत चला. ओके, थँक्यू.